नमस्कार मित्रांनो मला आज आता म्हणजे हा व्हिडिओ बनवायचा नव्हता, पण मित्रांनो आज 15 जुलै 2026 दिनांक मी 4:05 एक व्हिडिओ बनवला होता की रिझल्ट आला नाही आणि काय काय घडलं MSBT सोबत माझा आणि MSBTमध्ये काय वादविवाद झाला त्याबद्दल मी व्हिडिओ बनवला होता. मित्रांनो व्हिडिओ आपलं चांगलंच म्हणजे खूप साऱ्या मित्रांनी पाहिलं आहे आणि त्याच्यामध्ये 99% सोडा सगळेच लोक हेच म्हणत आहे की MSBTच्या चुकीमुळे त्यांना बॅकलॉग आले आणि कितीतरी पोरं मग त्याच्यात दिसले त्यांना YD आला आहे. YD मुलांनी पेपरात चांगला अटेम्प्ट करून त्यांना YD रिझल्ट येतो आहे का? कारण MSBTचं ते फालतू थर्ड क्लास डिजिटल चेकिंगमुळे त्यांच्यामुळे एवढं नुकसान होतं आहे. पण MSBTवाले जबाबदारी घेत पण नाही. मेन म्हणजे मी आता मुद्दाम फोटोकॉपीज काही गावल्या आहेत. पोरांनी लिटरली करेक्ट आन्सर घेऊन ठीक आहे, जरी त्यांना आन्सर येत नव्हतं तरी त्यांनी त्याच्यात फ्री हँड डायग्राम्स वगैरे बनवून क्वेश्चनमधून न छापता डायग्राम बनवून पण बरोबर डायग्राम बनवून पण त्यांना मार्क काहीच नाही दिले. आणि मेन म्हणजे MSBT एवढं केअरलेस उत्तरं देत आहे की बस. मित्रांनो माझा हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा उद्देश हा आहे की जर उद्या काहीच तुमच्या रिझल्टमध्ये चेंज नाही झालं आणि फक्त 5-10 मार्काचं जर चेंज होत असेल तर मित्रांनो MSBTच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये जाऊन बँड्राला जे ऑफिस आहे तिकडे जाऊन सगळे तुमच्या कॉलेजचे मित्र वगैरे जेवढे पण ओळखीचे ज्यांच्यासोबत असं सगळ्यांना घेऊन जा, प्लस तुमच्या पालकांना घेऊन जा आणि मग त्यांच्यावरती दबाव आणा. कारण पैसे तुम्ही भरताय. फोटोकॉपीचे 600 रुपये, डिजिटल रिव्हॅल्युएशनचे परत 900 रुपये पैसे आपले जात आहे. MSBTवाले नुसती मजा करत आहे आणि MSBT एकदम बेशिस्त संस्था आहे. ते लोक मुद्दामून करत आहेत. धन्यवाद.